आणि जे 8व्या क्रमांकावर इंग्लंड राहिलेली होती त्या इंग्लंडला सुद्धा तब्बल 1.1 करोड रुपये मिळालेले आहेत आणि 7व्या क्रमांकावरती राहिलेल्या पाकिस्तानला सुद्धा 1.1 कोटी रुपये मिळालेले आहेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती जे दोन संघ राहणार होते त्यांना प्रत्येकी 2.9 कोटी रुपये मिळणार होते. अर्थात अफगाणिस्तान आणि बांगलादेशला 2.9 कोटी रुपये मिळालेले आहेत. तर उपांत्य सामन्यामध्ये जे म्हणजे सेमीफायनल मध्ये जे संघ हारले तर त्यांना तब्बल 4.6 कोटी प्रत्येकी मिळणार होते. म्हणजे ऑस्ट्रेलिया इकडे हारलेलं असेल किंवा तिकडं साऊथ आफ्रिका हारलेलं असेल यांना प्रत्येकी 4.6 कोटी रुपये मिळालेले आहेत. मग आता राहिला मेन मुद्दा की फायनल मध्ये आलेले दोन संघ त्यांना किती मिळालेले असतील. तर दुसऱ्या क्रमांकावरती राहणारा जो न्यूझीलंड संघ होता त्यांना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे. तर पहिल्या क्रमांकावरती असणारा इंडिया या संघाला तब्बल 20 कोटी रुपये मिळालेले आहेत. म्हणजे अशी भरघोस बक्षिसं ICCच्या वतीनं संघांना देण्यात येतात.